बीड जिल्हा सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतो। एक शेतकरी ज्याने आपल्या कुटुंबाच्या भविष्याकरता लाखो रुपये एफडी स्वरूपात जमा केले होते, पण त्या बदल्यात त्याला काय मिळाले? फक्त त्रास आणि निराशा। बीड जिल्ह्यातील या धक्कादायक घटनेत एका शेतकऱ्याने जीवघेणा निर्णय घेतला आहे। ते आमचे शेतीचे पैसे होते, ते पप्पांनी शेती विकून बँक मध्ये टाकले होते। 15 दिवसाची 20 दिवसाची तारीख देऊन 2 वर्ष लावली त्यांनी। काही मुलांच्या शिक्षणासाठी पैसे दिलेच नाही, तर त्या त्रासाला कंटाळून माझ्या पतीने बँकेसमोर गळफास लावून आत्महत्या केली। आमच्या पप्पाचा हात आमच्यावरून गेला, आज कुणी नाही आम्हाला बघणार। सावधी जमा म्हणजेच एफडी परत न केल्यामुळे त्रस्त झालेल्या 46 वर्षीय शेतकऱ्याने बुधवारी सहकारी समितीच्या कार्यालयासमोर रांब्याने गळफास घेऊन आत्महत्या केली। शाखा कार्यालयाबाहेर सकाळी लोखंडी अँगलला मृतदेह लटकताना आढळला, अशी माहिती पोलीस प्रशासनामार्फत देण्यात आली आहे। गेवराई पोलिसांनी छत्रपती मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या माजी अध्यक्ष संतोष भंडारी यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे, परंतु या प्रकरणात अजूनपर्यंत कोणतीही अटक झालेली नाही। मृत शेतकऱ्याची ओळख सुरेश जाधव अशी झाली आहे। जाधव यांनी 2020 मध्ये सहकारी समितीत सावधी जमा स्वरूपात 11.5 लाख रुपये गुंतवले होते। त्यांच्या कुटुंबाच्या म्हणण्यानुसार सुरेश 2 वर्षांपासून मुलांच्या शिक्षणासाठी पैसे मागत होते, पण सोसायटीने पूर्ण रक्कम परत करण्यास नाकारले। सुरेशच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीत असं म्हटलंय की 6 महिन्यापूर्वी सुरेश जहर घेऊन सोसायटीच्या कार्यालयात आले होते आणि पैसे न दिल्यास आत्महत्या करण्याची धमकी देखील त्यांनी दिली होती। त्यावेळी तत्कालीन अध्यक्षांनी 2.5 लाख रुपये परत केले तर उर्वरित रक्कम 2 महिन्यात देण्यात येईल असे आश्वासन दिले होते, पण नंतर कोणतीही रक्कम दिली गेली नाही। मंगळवारी सुरेश आपल्या पत्नी व 2 मुलांसह सोसायटीच्या गेवराई शाखेत गेले असताना शाखा व्यवस्थापकाने त्यांच्याशी वाईट वागणूक केली आणि त्यांना कार्यालयातून हाकलून दिले। या प्रकरणी पोलिसांनी आत्महत्या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे।